गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आमचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही इथून या हॉटेलमधून आता चेकआउट करतो आहे. आम्ही छान अप्रतिम नाश्ता केलेला आहे. ज्ञानदाने आवडीने काय खाल्लं आहे? पुट्टू. भरपूर खाल्लेलं आहे पुट्टू. आईंनी मेदूवडे खाल्लेले आहेत आवडीने आणि बाबांनी ऑल कॉम्बिनेशन आणि मी पण सगळं खाल्लेलं आहे. सो आता आम्ही निघतो आहे. आमचा आपण आता कुठे मुन्नारला चाललो आहे. आमचा प्रवास त्यांनी काल सांगितलं 5 तास लागतील आपल्याला, 5.5 तास. पण आम्ही बऱ्याच लोकेशनला थांबून जाणार आहोत. बघू आता, बऱ्याच गोष्टी आज बघणार आहे नवीन आणि शॉपिंग पण करणार आहे. टी गार्डन, स्पाइस गार्डन, नैसर्गिक गोष्टी, नॅचरल गोष्टी किंवा चहाच्या शेती, या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायचा. वा वा, क्या बात आहे. ज्ञानदाने मी तिथे रील पण करायचं ठरवलं. आपण जाणार होतो ना चहाच्या बागेमध्ये. फक्त झाडावर चढून करू नका म्हणजे नाही, तेवढी काळजी आम्ही घेणार. इथे मध्येच रस्त्यात उतरलोय आणि इथे काकांनी सांगितले की रबरांची झाडे, सगळी रबराची झाडं आहेत. इथे तुम्हाला सगळीकडे पांढऱ्या खुणा दिसतील. तिथे काप केलेला आहे, त्याला असं चिरा केलेला आहे. त्या चिऱ्यातनं लॅटेक्स खाली गळत असतं आणि ते लॅटेक्स एकत्र करून त्याच्यावर प्रोसेस केल्यावर रबर तयार होत असतं. ओके. तर आता या भागामध्ये ही सगळी रबराचीच लागवड तुम्हाला दिसेल. आणि इथून खाली गेल्यानंतर वरती टी गार्डन्स आहेत मुन्नारकडे गेल्यानंतर. आता आपण डोंगराच्या खाली आहोत. आता आपण डोंगर वरती चढणार. अच्छा. तर हे रबर प्लांटेशन तुम्हाला नशिबानं बघायला मिळालं. तिथे ते ना तो मग लावला दिसतं तुम्हाला इथून, त्याच्यात रबर आहे. रबर आहे, ते लिक्विड येतं ना ते. नाईस. या गावाचं नाव मट्टाकुझी असं आहे. मट्टाकुझी. मट्टाकुझी. ठीक आहे, चलो. ज्ञानदाला झोप आली आहे. काकांनी आम्हाला परत एका स्पॉटला उतरवलं आणि आम्ही चाललो. व्हॉट इज दिस? आता याला इंग्लिशमध्ये टॉपियोका म्हणतात. म्हणजे हे साबुदाण्याचे रूट्स आहेत. ओके. या रूटचं आपण ज्यूस काढतो आणि ज्यूस काढल्यानंतर मग त्याचे बारीक बारीक पल्स आपण साबुदाण्याचे करतो ना, ते आहे. ओके. तर हे ओरिजिनल आहे. ह्याचं क्रश केलं जातं. क्रश करून त्याचं फर्मेंटेशन केलं जातं आणि फर्मेंटेशन केल्यानंतर जो स्प्राव तयार होतो, चीक जो तयार होतो, त्या चिकाचे तुम्ही बारीक बारीक साबुदाण्याचे पल्स तयार केले जातात. तर याला टॉपियोका म्हणतात. हे इथे उपासाला सरळ खाऊ शकतात. त्याच्या रताळ्याचा आपण वस्तू जसं बनवतो किंवा बटाट्याच्या बनवतो तसं याचं बनवलं जातं. हे त्याचं पान आहे. मस्त आहे. बर्नियर वेगळा. क्या बोल रहे हैं? ये 1 किलो ला के होटल में दे दो, वो बना के साबुदाणा कशापासून बनवतात? ले लो, अपना होटल में दे दो. ते आपलं स्वीट पटॅटो कसं असतं तशामध्ये रताळं, लाईक दिस. हे छोटंसं त्याचं एक ब्रांच आहे. तर हे असं रूट्स मजबूत आहेत ना. हे बघा, हां, ज्युसी आहे ते. हे सगळं पिष्टमय आहे. थँक्यू सर. खाऊही शकतो. इट्स लाईक स्वीट पोटॅटो. भारी आहे. नाईस.
आता आपण इडुक्कीच्या जंगलातनं वरती मुन्नारकडे चाललेलो आहोत. हा चिरियप्पा वॉटरफॉल आहे. हा चिरियप्पा या ठिकाणचा एक पहिला धबधबा इथे समोर आहे. या ठिकाणी आम्ही इथं बांबू बासपासून म्हणजे बांबूच्या मध्ये तांदूळ घालून त्याच्यापासून एक प्रकारची खीर तयार केली जाते. त्या खिरीचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो. हे बघा, ही खीर आहे. ही खीर बांबूमध्ये तांदूळ वगैरे घालून केलेली आहे. एक मिनिट, दुसरा क्लास. मला मधुमेह असल्यामुळे मी हे खाऊ शकत नाही, परंतु हे आमचे आहेत ध्यान हे खातील. आता पकडो, पकड़ा. ठीक आहे. देखो, ठीक है, देखो एक बाय एक सीप ही बांबूची खीर, बांबूमध्ये तांदूळ घालून तयार केलेली खीर आहे. बांबू राईस खीर, स्पेशलिटी. अतिशय लोकल असं हे हा 30 प्रकार रुपये आहे. ग्लास. धन्यवाद. धन्यवाद. बरेच काही प्रकार आहेत. काय काय आहे? ये विनेगर में डाला है ना? साल्ट वाटर मिळतं, नमक वाटर मिळतं, आमला. ओके. ब्राइन में साल्ट वॉटर बाबा. सॉल्ट वॉटर ब्राइन. हा, त्याच्यात घातलेलं. ही पळी हवी आहे का नारळाची ह्याची पळी? ठीक आहे. बासुरी, बांबू बासुरी, वुडन बासुरी. बाबा रेडी. असं सोप्पं बोल. इथे लोकली जंगलातल्या ज्या वस्तू आहेत, वनस्पती ज्या आहेत, त्या वनस्पतीपासून बनलेली आहे एक प्रकारची लोणची आहे. तर ही लोणची आपण जशी तेलामध्ये प्रोसेस करतो त्याच्याऐवजी ही मिठाची पाणी किंवा इतर ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये हे लोकली केलेलं लोणचं आहे. आता हे कंदमुळं आहेत एक प्रकारची. बघा, दाखवा ज्ञानाला, तुझं काय म्हणणं आहे नाना? हे बघा, आवळा आहे ना? हा आवळा आहे. आवळ्याला मिठाच्या पाण्यामध्ये प्रोसेस करून ठेवलेला आहे. आणि हा आवळा तुम्ही जरी बाटलीमध्ये भरून ठेवला तर जवळजवळ 1.5 वर्षापर्यंत या आवळ्याचा लाईफ आहे. वा वा, नाईस. तसंच लसणाच्या कुड्यांपासून तयार केलेलं आहे. हे छोटे आवळे आहेत, राय आवळे ज्याला म्हणतो आपण, ते आहेत. राय आवळे. त्याच्यानंतर लसणाचं तुम्हाला इथे मिळेल. ह्या छोट्या मिरच्या ज्या असतात, लवंगी मिरची, लवंगी मिरचीचं लोणचं आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्यानंतर हे तुम्हाला मॉलिश करायला लाकडी एक मसाजर त्यांनी तयार केलेला आहे. हे कशासाठी असेल? ते असेल खूप मोठी. आहेत मिस्टर राजेश. तर राजेशचा हा छोटासा शॉप आहे. इथे खीर विकतात. तेल आहे ओरिजिनल. त्याच्यानंतर हे गवती चहाचं तेल आहे. अशा बऱ्याच गोष्टी इथे यांनी केलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथं लोणची त्यांनी स्वतः तयार केले. त्याच्यानंतर बांबूचं राईस आहे. हा 400 रुपये किलो आहे बांबूचा राईस. 400 रुपयेचा किलोचा बांबू राईस खा आणि बांबू लावून घ्या. एवढं का घेतलं बाबा? थँक्यू. थँक्यू. चला. आमचे बाबा आणि आई आम्ही खूप मजा करतोय. आता मी तुम्हाला वॉटरफॉल दाखवते. इकडचं ॲम्बियन्स नाही, इकडची जागा अप्रतिम आहे.
आम्ही मस्त फोटो काढले धबधब्याच्या इथे. म्हणजे बरेच गोष्टी छान छान मिळतात, लाईक नारळ पाणी, त्याच्यानंतर पाईनॅपल, कैरी, वॉटरमेलन असे तुकडे करून त्याच्यात तिखट मीठ घालून मस्त देतात. आई ग, थोडंसं गरम पण होतं, पण ठीक आहे. फिरायचं म्हटलं त्या सगळ्या गोष्टी चालू. हा माकड इकडे. पैसे पे कर दिए, नारियल तो ओले. अरे बापरे, बाबा काय करतोस? ते खाली पाडलं ना चांगलं एक फोड, त्यात त्याचं तोंडात द्या ना. हा घेतली, संपलं. चिडेल बाबा. चला आई, चल चल. तो अंगावर येतो का? मिठीच मारतो. लेट्स गो. पायनॅपल खाते बाई. नम्रताने तिची खीर संपवली नाही, त्याच्यामुळे कैरी घ्यायची का? मला 2 ग्लास खीर प्यायला लागली आहे. पण हेल्दी हेल्दी. मला बांबू राईस पाया सांग. मला पायनॅपल. तिला पायनॅपलच पाहिजे. इकडच्या काकांनी मला एक अशी फोड दिली आहे, तिखट मीठ घालून. इकडच्या कैऱ्या आहेत त्या, साधारण झंगली कैरी आहे. अशी लागली. व्हेरी नाईस. फ्री. थँक यू. ले लो. इथे हनी पार्क आहे हे बघा. आणि आंटीने आमच्या आल्याला भारी वेलकम केलेला. व्हेरी हॉट. या व्हेरी व्हेरी हॉट. We will start from here. ओके. You can see the house of a bee here. House of a bee is called beehive. 30 to 40,000 of bees with one main person controlling her is a queen bee. Any part. By birth, she is not a queen bee. The ordinary bee turns into queen bee. Her food won't be honey. She is little bigger than the normal bees, and she's got a red dots on her forehead. Okay. So these are garden bees, which is Indian bee, which will not sting us much. They will sting, but not disturb much. Do you know the abbreviation of honey? Sorry? Abbreviation of honey. HONEY. Yes, sir. But I don't know. H is for health, O is for abstraction, N is for nutrition, E is for energy, Y is for youth. That's why celebrities keep on using honey. Honey is healthy, honey is beauty. Okay, honey is not a word, it's an abbreviation. Yes, yes. Oh, great. So, Lavangi, it is too spicy. Assam is very famous for this chili. These bees are dangerous. These are all flying here, no? This will be onto the trees like this, which will grow to 60 to 70,000. They will exactly harm us. निकाल सकते हैं क्या? See, sir, it is all sealed by the wax. Can you see that is already gone into glycogen? सांबा हो ना. हे एक मधमाशाचं पोळं आहे, ह्याच्यामध्ये मध तयार झालेला आहे. आता इथे मध्ये जे आहे ते वॅक्स तयार होतं. वॅक्स म्हणजे मेण तयार होतं, त्यापासून मेणबत्त्या वगैरे सगळ्या गोष्टी होतात. Honey. It is all white sealed. No? White is Honey sealed, Honey, yeah. sealed by the wax. That आणि is हे already हनी कोंब glycogen. आहे, हे तयार केलेलं आहे त्यांनी स्वतः. हे बघा, व्हेरी नाईस. ब्युटिफुल. मधमाशांना तुम्ही काही छेडछाड केली नाही तर त्या तुम्हाला काही करू शकत नाही. थँक्यू. That is not scared. नो. आम्हाला चॉकलेट ट्री मिळालेलं आहे. सी हिअर.
This is vanilla. So vanilla. This one, ice cream chocolate. So vanilla. We have to do the pollination. ते बघा, ते फळ. आणि हे चॉकलेट आहे, हे कोको. कोको आहे, कोकाओ. Beans. One pinch is enough. Do you have something for diabetic patient, heart patient? इथे खूप प्रकारचे मध बनवले जातात आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या ज्याच्याने कॉस्मॅटिक बनवले जातात. ते जे हनी बीजचे जे वॅक्स आहेत ना त्याच्यापासून पण भरपूर गोष्टी बनवल्या जातात आणि त्यांनी काहीतरी सांगितलं की ज्या गोळ्या बनवतात ना त्या सेलिब्रिटीज यूज करतात बिकॉज ऑफ स्किन एजिंग आणि स्किन प्रॉब्लेमसाठी त्यांना ते युजफुल असतात. The base of the honey is the stainless bee honey, the little bee. Sir, please, sir. आम्हाला खूप माहिती मिळाली आहे म्हणून आम्ही खास आमच्यासाठी ब्युटी मेंटेन ठेवण्यासाठी हनीज घेतलेले आहेत. इथे चिली हनी आणि सॅफ्रॉन हनी जे स्किनसाठी फॅट कंट्रोलसाठी खूप छान आहेत आणि हे स्वतः कस्टमाइज करतात त्याच्यामुळे नॅचरल आहेत. तर तुम्ही जर कधी इथे आलात तर हे प्रोडक्ट्स नक्की घ्या. हेअर वॅक्स आहे, फेस वॅक्स आहे ज्याच्याने तुमची स्किन हेअर छान प्रोटेक्ट राहतात, छान राहतात. अशा खूप गोष्टी आहेत. सो आम्ही असं घेतलं I have my channel YouTube and I do vlog all the time. Shooting you for her. Very good, very good. I am already there in 3 YouTube. 3 channels. You have 3 channel, channels. yes. Very nice. Already there. Okay. Thank you. Bye. Have a good Bye day. bye. Best future. Thank you. God bless you. Thank you. Please get back to us. Yes. Sure, sure. इथे आम्ही स्पाइस गार्डन मध्ये आलो आहे आणि हे झाड आहे वाईल्ड गार्लिक ज्याचं एक ऑइल आहे जे जंगली लसणाचं हे तेल आहे, Garlic wine. अत्यंत स्ट्रॉंग आहे. त्यांनी सांगितलं होतं शिस्तीत लांबून वाच घ्या, हे ध्यान आणि धिस ध्यान. हे ह्यांनी म्हणजे ही करून वाच घ्या, हल्ल्यात सगळ्या. मी आणि बाबा आर यू नो एन्जॉयिंग लाईक अ गुड बॉयज. Sir, it will remove from your hand within 1 or 30 seconds. It will go from your hand. Don't worry about it. ओ वाव. Very nice. येस. त्यांचं नाक चोकअप झालंय, हेडेकचा त्रास आहे. इथेही जाणवत आहे. मी घेतलं ना माझे बा असं केलं डायरेक्ट हो हल्ले मी आणि हल्ले. पण ते सांगितलं होतं की लागूनच नाही नाही पण ते ना ज्यांना जास्त आला ना त्याचं असं खूप असं पटकन गेलेलं. Oh, you are feeling our medicine? Awesome, amazing. फ्लॉवर Yes, sir, this one. हे आहे जंगली केसर. केसरिया. नो नॉट दॅट वन. केसरिया बाल मानो For face, sir. Anti-aging, anti-acne, collagen, pimples, pigmentation, dark circle, chicken pox, skin DNA damage remove होने के बाद नया सेल्स रिफॉर्म हो जाएगा. This is only used by film stars, sir. इसका फेशियलिंग आपको अपना मैडम क्लाइम इसका फ्रंट फेशियल आपको 92 में मिलेगा शहनाज हुसैन. अराउंड 20,000 रुपये वन फेशियल. दिस ओनली यूज्ड बाय फिल्म स्टार्स एंड सेलिब्रिटी में बोल दिया. शादी होने वाला लड़की लोग कर रहा है, नॉर्मल पीपल को अफोर्डेबल नहीं कर सकते. 20,000 रुपये मार्केट रेट. आपको इधर एक चीज़ मिलेगा विद 730 रुपीज़. विद इन 30 सेकंड्स के अंदर आई कैन शो लाइक दिस, आई कैन शो द रिजल्ट. उधर आने के बाद लगा के चेक करके इसका रिजल्ट देगा. दिस इज ओनली यूज्ड बाय फिल्म स्टार्स एंड आई सेड ओनली फॉर सेलिब्रिटीज. क्लियर? सो हम लोग कोई भी नहीं. आई डोंट नो यू आर एक्टिंग, आई डोंट नो. एंड यू नो बच्चन फैमिली या कलेक्टेड फ्रॉम यूरो रिलेशन. राइट. नेक्स्ट नागार्जुन फ्रॉम हैदराबाद. ओके. कितना एज है उसको? मोर देन 70 के आसपास. कितना दिख रहा है? 40, 38, राइट. अभी कितना एज आपको दिख रहा है? इसका 50% है. व्हाट इज योर एज?
30. 30. You will seem to be just like a teenage girl of 17, 18. Oh. Eleganaka means all the wrinkles will go and the skin DNA damage remove the new cells is producing with this one. So this under eye circles, you know, massa, marks, accident marker, chicken pox, masses, sab kuch we can remove. Wrinkles, flawless structure, everything we can remove. What is it? You are actress. Yeah. We both are. Which movie? No, we are serial actress. So Television. Which one? Hitkanchi Rangoi. I see. Marathi. Star Marathi. I know. Marathi. I am staying in Pune only. Yes, sir told that. Let's go. And this is the Anju, thick coat. Huh. Yeah. You take it, this is a cream. It's a red pista and Anjeer. it's the flower का बीच में देखो अब white दिख रहा है वो स्टिग्मा बोलते हैं ऐसा 1000 अब कोकोई yes इसमें से चॉकलेट बनते हैं you can't freely walk no in Pune No. here you are free Here is a coco. because no, they are actors now they can't walk no freely in Yeah. so here you are free Yes. Cacao. and your good name Namrata. and she Jnanada. Namrata Jnanada Yes. मला दिलेलीस तू गुटी बिटी दिलेली वाव म्हणून तर मी हुशार आहे मग पण आपल्याकडे ब्राह्मी नसतं त्याच्यात ते जायफळ वेखंड वेखंड खाल्लं की लोखंडासारखी मुलं होतात असं म्हणतात ओके ऐसा काय झालं बाबा एकदम पेपरमिंट आणि म्हणजे मिंट आणि याचा स्मेल कापूरचा स्मेल आहे कर्पूर तुलसी कर्पूर तुलसीचं हे आहे ओके ये देखने के लिए छोटा है ना यू कैन यूज दिस इज फॉर 3 to 5 years ओ कभी चाहिए तो ऐसा 1 लाइन मारने का ऐसा करने का स्मेल बाकी ऐसे लगा दीजिए उल्टी का सेंसेशन निकलेगा बिना टैबलेट हो प्रवाससाठी चांगली ज्यांना उलटीचा त्रास ओके होतो डू वांट टू ट्राय या पकड जोरात थोडं ओके अभी देखो सर ऐसा टच करो आतपर्यंत जातं ते ओके सर ऐसा टच करो ओनली टच नो नो विथ दिस फिंगर लाइक दिस ऐसा पकड़ो मास्क जैसे पकड़ो श्वास मुंह से नीचे खींचो माउथ ओपन करके श्वास अंदर से ले लीजिए हाँ अंदर ले लो बस 1 टाइम ना या इधर तक फ्री फ्रॉम कोरोना वायरस ओके अभी इसका जरूरी वी आर फ्री फ्रॉम कोरोना वायरस अभी इसका जरूरी नहीं है क्लियर ऐसा कभी चाहिए था ऐसा रब करने का स्मेल देने का अराउंड हाफ एन आवर विल गेट द सेम इफेक्ट छोटा तुम्ही हे पाहिलं का हे झाड कशाचं आहे याला इंग्लिशमध्ये ॲसाफोइटिडा किंवा आपण मराठी भाषेत हिंग म्हणतो हे हिंगाचं झाड आहे चिकापासून बनवतात सिनेमन दालचीनी आता हा हिंगाचा मी एक पान घेतो इसका पत्ता तमिल पत्र ये दोनों एक ही प्लांट है इसका भी नहीं मालूम तुमच्या ज्ञानदाकडे देतो आणि तिला वास घ्यायला सांगतो वास येतोय की हो हो का का मस्त आहे don't give the gap don't allow to get the air is here got it so what happened air compression here so what happened air gas नीचे भी नहीं जाएगा ऊपर भी नहीं इधर हमको गड़बड़ होता है फ्लोटिंग हो रहा है उधर दिखाए मैं इसने इंडाइजेशन एसिडिटी हमको 2 मिनट के अंदर यू आर फ्री फ्रॉम दैट प्रॉब्लम्स कितना साल से इससे प्रॉब्लम होता है बेटा एक्चुअली मेरा ब्लड ब्रेडर निकाला है वो उसका वो तो अलग है मैं हाँ तो तभी से मुझे तकलीफ हाँ हाँ अच्छा अच्छा पहले नहीं होता था हाँ हाँ 5 years हो गया 5 years हो गया सो इसमें से अगर लिक्विड मिलेगा नहीं तो कैप्सूल्स मिलेगा लिक्विड में तो कभी चाहे तो टाइम लेने का विद इन 3 मिनट्स के अंदर आराम मिल जाएगा आइदर द गैस विल रिमूव फ्रॉम अप और डाउन सो यू टोटली फ्री ओके कीप इट नेवर मेक योर स्टमक इज एम्प्टी क्लियर दैट द आंसर सुनो क्या होता है ऐसा गैस फॉर्म होने के बाद ऊपर आ जाओ ऊपर आने के बाद ये रिबन के बीच में ये एयर ऐसा हीटिंग हो रहा है हीटिंग होने के बाद इधर पेन आता है हाँ तुला बोलले नाही का मला काल दुखत होतं ये द हैंड मैं इसका ऊपर उतना स्टडी किया जस्ट ओनली आई पुट योर नियर आई डोंट वांट टच यू आई गॉट इट दैट
And anybody want to take the midi to taste black pepper? हाँ yes. हाँ यस. You stand here. I'll bring for you because Shahrukh Khan Chennai Express इधर ही शूटिंग हुआ. हाँ. उसको काटा ना लीच. अच्छा. हाँ. वो लीच इसका अंदर है. So मेरे पीछे मत आने का. I'll bring for you. You can taste it. Okay. मिरी. ही ओरिजिनल शुद्ध मिरी आहे आणि आता ती मार्केट में आने वाला चीज 98% इज पपाया बीज. पपाया पपाया बीज. बीच. पपाया जब मैं मिक्स करके देते हैं. टेस्ट इट वन. आता नम्रता तुम्हाला खाऊन दाखवेल. थोडंसं तिखट लागेल तिला, काय हरकत नाही. Chew. पूरा खाओ. सेकंड चाहिए? सेकंड चाहिए? नो नो नो. You want to don't want to spit it out. Don't want. You remove it. मस्त आहे, आवडला. मस्त आहे. झणझणी तिखट. टेस्ट भी अलग है ना? बहुत सही है. अमेजिंग. ये तो बाबा. how is the taste? If you don't remove it, it's good for throat infection. Yeah. If you want, take it. थँक्यू. कसं आहे बाबा, बोला की. बोलती बंद झाली तिखट खाऊन. नाही छान आहे. तिने पूर्ण दिले. पण हे घेऊन जा. मी कचा कचा चावलं. पण पण छान आहे. ओरिजिनल मस्त आहे. आईला आवडली आहे काळी मिरी, हो ना? मस्त आहे. हो खरंच. ह्याला एक वेगळा स्वाद आहे ना सगळ्या गोष्टीला. ओरिजिनल. Oh ये अमृत और सीताफल जैसा एक फल दिख रहा है मोटा पत्ता का. इसका पत्ता का. आता हा वरती जो दिसतोय तो चेहरा कपाळ आहे. तिथे वरती शंकराचा तिसरा डोळा आहे. त्याच्या मोठा डोळा जो आहे. खाली 2 डोळे दिसत आहेत त्याच्या. हां ते आणि ते 2 डोळे. हा शिवाचा चेहरा आहे आणि एक्झॅक्टली 5 फुटावर हीच प्रतिमा आहे. परत 5 फुटावर तीच प्रतिमा. असं हे ओरिजिनल आहे. ओरिजिनल रुद्राक्षाचं झाड आहे. बाकी ठिकाणी जे आपल्याला वृक्ष मिळतात ते भद्राक्ष आहे, रुद्राक्ष नाही. Sir, one more point. Do you know how to identify the original Rudrash? कैसा चेक करना का ओरिजिनल रुद्राक्ष? है ना मेरे पास. मालूम नहीं है. कैसा चेक करने का मालूम नहीं. मालूम नहीं है. एक कॉइन रखने का, कॉइन के ऊपर रुद्राक्ष रखने का, दूसरा एक कॉइन टच करने का. रियल रुद्राक्ष क्लॉकवाइज एंटी क्लॉकवाइज से घूमेगा. इस मैग्नेटिक फील्ड है, पावर होता है, ऑरा वर्ल्ड है. चेक इट. क्या करने का? अभी नहीं, आपके हाथ में अपने शॉप में आने के बाद मैं आपके हाथ में देते हैं. आप चेक करके देखो. एक नाणं खाली ठेवायचं, एक नाणं वर ठेवायचं. एक मुगी, 2 मुगी, 3 मुगी, 4 मुगी. येस. 4 तर आम्ही त्या ग्रीन स्पाइस गार्डनच्या बाजूलाच एक हॉटेल आहे ज्याचं नाव आहे पुणे प्युअर व्हेज. तर ते 30 वर्ष पुण्यात होते आणि त्यानंतर ते इथे शिफ्ट झाले आणि त्यानंतर त्यांनी एक छोटा त्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. आणि छान इथे थाली सिस्टम आहे. तुम्ही जर या साईडला कधी आलात मुन्नारला जायच्या वेळेस तर तिथेच मध्येच आहे हॉटेल पुणे प्युअर व्हेज म्हणून. नक्की व्हिजिट करा, तुम्हाला आवडेल जेवण. आम्ही जेवलो. माझं जसं हॉटेल आहे तसं त्यांचं छोटंसं हॉटेल आहे आणि छान घरगुती जेवण मिळतं. म्हणजे हॉटेलचा टेस्ट नाही आहे, घरची टेस्ट आहे. घरगुती जेवण. हां ते उत्तम मराठी बोलतात. आम्ही त्यांच्याशी मराठीतच बोललो इथे आल्यावर. केरळच्या या डोंगर दऱ्यांमध्ये जेव्हा आपण वावर करतोय त्या वावर करताना एक मराठीचं गंध इथे सुद्धा आहे. एक मराठी भाषेचं फूल इथे सुद्धा उमललेलं आहे असं समजायला काही हरकत नाही आहे आपल्याला. उत्तम प्रकारचं अन्न त्यांनी आम्हाला दिलेलं आहे, जेवण दिलेलं आहे. आणि अंकल आणि आंटींचा आम्ही विशेष आभार मानतो. त्यांनी आम्हाला मराठीतनं इतकी चांगली सर्व्हिस, म्हणजे भाषा वगैरे अतिशय शुद्ध बोलतात ते. कधीही पुण्याला मुन्नारला जाताना स्पाइस गार्डनच्या शेजारी त्यांचं हे हॉटेल आहे छोटेखानी. इथे या, मनसोक्त जेवणाचा आनंद घ्या आणि रेट्स वगैरे अतिशय रिजनेबल आहेत. काही काळजीचं कारण नाही. तुम्ही भेटा, अंकल आहेत, आंटी आहेत, त्यांना भेटा तुम्ही. थँक्यू. तर ज्ञानदा आणि मी खूप औषधं नाही म्हणू शकत, मेडिसिन्स लाईक नाही तसं नाही, ब्युटी प्रोडक्ट आयुर्वेदिक औषधं घेतलेली आहेत. आईचं डायबिटीस नुकतंच सुरू झालं आहे. बाबांना माझ्या प्रोलॉंग डायबिटीस आहे आणि काही आयुर्वेदिक
हर्बल हां प्रॉडक्ट्स शॅम्पू वगैरे गोष्टी. आणि इथे एक डॉक्टर असतात जे तुम्ही औषधं काही घेता त्याबद्दल आणि ते कसं घ्यायचे हे तुम्हाला ते लिहून देतात. कसे घ्यायचे, किती घ्यायचे, कधी ही घ्यायचं गोष्ट तुम्हाला घेऊन चालणार नाहीये. असं होतं आता जसं बाबांच्या वरती हां. झालं की एखादं असं म्हणजे इफ यू आर अ डायबेटिक पर्सन तुम्हाला ते नाही चालणार आहे किंवा हे तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला जास्त फायदा होईल आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगायला इथे डेडिकेटेड माणसं आहेत. इट इज नॉट लाईक यू कम हिअर अँड यू बाय द प्रॉडक्ट्स. तुम्हाला जे हवं आहे तर तसं नाही आहे. सो ते तुम्हाला व्यवस्थित प्रिस्क्राईब करतील आणि कधी घ्यायचं आहे, किती क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे ह्याच्यातही फरक आहे. कसं वापरायचं ह्याच्यातही फरक आहे. आता आम्ही जे स्किन प्रॉडक्ट्स घेतले त्याच्यामध्ये मला त्यांनी काही वेगळ्या गोष्टी सांगितल्या, मला त्यांनी काही वेगळ्या गोष्टी सांगितल्या. सो फारच इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स आहे हा स्पाइस गार्डनचा आणि इथले प्रॉडक्ट्स विकत घेण्याचा. सो प्लीज तुम्ही आलात तिथे तर केरळमध्ये ऑन द वे टू मुन्नार स्पाइस गार्डनला प्लीज व्हिजिट करा प्लीज. आता ज्ञानादादा झालेले करून माझं करतात ते. अरे अरे फॅन्टी एवढंच आहे ना आणि तू पिठच आहे. नाही एवढं आपण इकडे बाजूलाचे हॉटेल आहे रेस्टॉरंट. इथून तुम्हाला सांगितलं मग अशी व्हेज पुणे व्हेज नाही पुणे प्युअर व्हेज असं. त्यांनी चहा खास ज्ञानादासाठी स्पेशल टी पाठवलं. ज्ञानासाठी नाही ते आपल्यासाठी पाठवलंय. आई म्हणाली आहे अर्धा तुम्ही नाही ज्ञानादासाठी चापलूसी नाही करायची. ज्ञानादाला एवढं पिडलं ना खाण्याबद्दल. तर तिची आई आणि मी तर आम्ही तिची आई आणि मी आम्ही एक टीममध्ये झाली. ती एकटी पडली आहे. अरे हे अर्धा रुपये खातात आणि मला खायला लावतात. आम्ही खूप छान जेवलो आणि आता आम्ही इथून भरपूर काही सामान घेऊन जातोय. आता बघू कसा एक्सपिरियन्स असेल त्याचा. चिंजू means in Sanskrit, chincha means tamarind. Chincha, tamarind. In Malayalam, no meaning. Simply they put. Because my mama's younger sister name is Anju, brother name is Renju. So my name is Chincha. तर आमचं आता बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी घेऊन झालेल्या आहेत आणि आमचे ड्रायव्हर पण वेट करत आहेत. पण इकडे एक छान शॉप म्हणजे फार्म म्हणू शकतो परफ्यूमचं, जे कस्टमाइज करून देतात आणि खूप कॉस्टली परफ्यूम्स बाहेर जे मिळतात ते तुम्हाला खूप स्वस्तामध्ये चीप रेटमध्ये करून मिळतात. तर मी खूप परफ्यूम टेस्ट केले, ऑइल टेस्ट केले. ते ऑइल नंतर इथे या सगळ्या गोष्टी ठेवल्या. त्याच्यातनं तुम्हाला जो रंग हवा आहे, कशा काय गोष्टी हव्या आहेत ते कस्टमाइज करून तुम्हाला तुमच्या आवडीचं परफ्यूम बनवून देतात. तर इथे असे ना वूड्स पण असतात. कोणाला माहिती आहे का माहीत नाही. हे सेंटेड वूड आहेत ते. तर हे गेलेले आहेत पण इथे ते डब्यात हे ओरिजिनल आहे. ज्ञाना तर तुम्हाला थोडंफार सांगेल काय नाही. ते जे लाकूड जे बघितले ना तुम्ही ते म्हणजे झाडं ते ओरिजिनली तसेच आहेत. म्हणजे त्यांना एक छान वासच आहेत. काय आणि कुठले येस बाय बाय. सो आता नमा घेतले कस्टमाइज्ड परफ्यूम बनवून. आता बघू नमाचा चेहरा तर उजळलाय. जाम थकले आज हे ना, पण मजा करतोय कालच्यापेक्षा. आज आम्ही जरा फ्रेश आहोत कारण की रात्री आमची झोप झाली. नाहीतर कालचा दिवस तर आम्ही खूप असे टायर्ड होतो, असे झोप खूप येत होती. पण ठीक आहे, आता ते कस्टमाइज कसे करतात मी ते तुम्हाला दाखवते.
अशा प्रकारे माझा परफ्यूम रेडी झालेला आहे कस्टमाइज करून. Thank you. Bye. ज्ञानदा आणि मी झिपलाईन करणार होतो. झिपलाईन मध्ये बसणार. What happened? चलो. जास्त एक्साइटेड आहे ज्ञानदा. मी आता गेल्यास महाबळेश्वरला गेले तेव्हा केलं होतं. तर इथे ना 2 प्रकार आहेत. असं एकत्र आहे आणि एक प्रॉपर झिपलाईन आहे जे सिंगल करतात. थोडी भीती वाटते पण मला उंचीची एवढी भीती नाही त्यामुळे काय वाटत नाही आहे. बट आता इकडचा जो परिसर आहे त्याच्याने हे बघा बडक माझी नहीं जाता. रबर है का त्यानीकडे? ठीक आहे नाही जात. तू चालू केलेस हे? हा. कुठून जायचं आपल्याला? असं वर जायचं. अच्छा तू ऐक आता आम्ही जातो. जाने के बाद दोनों हाथ छोड़ो, नो प्रॉब्लम. इट्स फ्री. नो प्रॉब्लम. मैम सीट. काही होत नाही बस. अरे बहुत झुकन जाणार झुकन येणार है ते टाइम. मैम सीट मैम. टेक योर लाइक अप. हाँ ओके. हाथ जोड़ो. अपलोड அப்படி கால் இல்ல. யார் ஒரு ஆழ்த்தி வச்சாலும் அடுத்த ஆழ்த்தி கொடுக்கணும். வேண்டாம் வேண்டாம் வேண்டாம்.
Mani por sirikirai. Hari on baru dapat dum. Ni apa ni? काय भारी वाटतं माहितीये खालून मग पण अमेझिंग एक्सपिरियन्स आहे, खूप मस्त वाटतं. कोण ये वाला अभि अजून पण आम्ही जाणार आहे परत. इतना ब्यूटीफुल लगतं मला. नाईस, व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. थोडी भीती वाटते पण वर्थ टेकिंग एक्सपिरियन्स. प्लीज करा हे, प्लीज करा. बाबा गुड लक, एन्जॉय. दोघे जायचंय. ते दोघं दोन म्हणतात ना. बाय बाय. उभे राहू काय, उभा काय? नाही तिथेच बसायचंय. आई आई खबरली ना. आई तशी घाबरत नाही ऍक्च्युली. दोघांमध्ये आई जास्त हे म्हणजे करू शकते ऍक्च्युली. जरा ते होणारच, तिचं घाबरणं होणारच आहे सुरुवातीला. आता परत येताना नाही घाबरणार ती. पण आपल्याला आता ह्याच्यात नाही भीती वाटणार. हा, आपल्याला खूप कॅज्युअल आणि कोणीतरी आहे ना सोबत तर मग काही नाही वाटत. आई आई घाबरली बघ, बाबा नाही घाबरले. शिव्या देत बसली त्याला. त्या बिचाऱ्यानं मराठी कळत नाही. तुम्ही इथे पण नाही टेकलात. आम्ही आलोत फायनली, रीच झालो. आम्ही खूप मजा केली. पण यापेक्षा सिंगल जे गेलेलो त्याच्यामध्ये खूप भारी मजा आली है ना. तुला करायचं का सिंगल? करा की एकदा. नको बाबा एक्सपिरियन्स. खरंच छान एक्सपिरियन्स होता. एक्सपिरियन्स छान होता. एक्सपिरियन्स खरंच छान होता. काकी अजिबात टेकला नाही मागे. तिनं त्या ऑपरेटरला मराठीमधून खूप 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 अपशब्द वापरले, पण त्या बिचाऱ्याला मल्याळम येत असल्यामुळे मराठी समजलं नाही. चलो. 1 तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही आता आमच्या हॉटेलमध्ये आलोत. आता हे मुन्नारचं वेगळं हॉटेल आहे आणि खूप दमलो आहे म्हणजे फिजिकली नाही, मेंटली पण नाही म्हणू शकत. काय म्हणजे एक्सप्लेन नाही करू शकत. मला डोकं दुखतंय अशी तकलीफ. असून खूप दमलो. खूप आजचा दिवस आमचा खूप एन्जॉय करण्यात गेला, मज्जा केली आहे.
एंड करत नाही आहे मी व्हिडिओ, आणि आम्हाला माहिती आहे हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, 1 तासाचा तरी होईल. एडिट करून करून काय एडिट करणार, बट खूप काय केलं. ठीक आहे, ज्ञानदा मॅडम वाट बघतात. लेट्स गो. फुल आमचं हॉटेल आहे असं. हे जे दोघं बसले आहेत ना, म्हणजे फॅन आहेत, जे आम्हाला तिथे औषधाच्या दुकानात भेटलेले, ते इथे परत आलेत. ज्ञानदा, तुकाराम, कम सिट हियर. Sit and tell about how you. हाँ ले लेंगे, उसमें ये है. आजचा एक्सपिरियन्स शेअर करा. आजचा एक्सपिरियन्स. मॅडम यू प्लीज सिट हियर. Sit, ma'am. And she will ask Tukaram, you please sit about here. the experience. हाँ. हाँ. तू सांग आधी, तू सांग. नाही तू सांग. लेडीज फर्स्ट. ये लेडीज ये. I'm a girl. शी इज अ गर्ल, यू इज अ वुमन, दॅट्स वाय लेडीज फर्स्ट. सांग कसा होता एक्सपिरियन्स. भयानक होता, मला खूप भीती वाटली. हां थँक्यू. आणि सेकंड राऊंडला सेकंड राऊंड एकच राऊंड रे झाला की 2 राऊंड होते ना ते. सेकंड राऊंड तर नकोच वाटला. ते शॉर्ट्स आणले तुमच्यासाठी खास. सो वा वा, कसं वाटलंय शॉर्ट्स? कसं आहे शॉर्ट्स? कसे आहेत शॉर्ट्स? चेअर्स करा, चेअर्स. पायनॅपल डे आहे. पायनॅपल सकाळपासून पायनॅपल खाते. ज्ञानदा, तुकाराम, तुमचं? शुगर ऐड किया है क्या इसमें? नाही आहे. नहीं ना, नहीं किया है. मित्रांनो आपण आता आलो आहोत. कुठे आलो आहोत? मुन्नार. बाबा, आई तुमची नक्कल करते. तर मित्रांनो, वेलकम केलेलं आहे. मित्रांनो, एक्सपिरियन्स तर माझा छानच होता. आणि आम्ही ज्या झुल्यामध्ये बसलो होतो, तो इकडून तिकडे जात होता. फारच विहंगम असं दृश्य आम्हाला वरून पाहता आलं. आणि एकदा तरी आयुष्यात हा प्रकार करून पाहणं फायद्याचं ठरेल असं मला वाटतं. वा वा, धन्यवाद. आता आपण ऐकूया रामतीर्थकरांचं. मला जामच मजा आली, फार मजा आली. म्हणजे आय वॉज द वन हू वॉज इन्सिस्टिंग की आपण हे करूया. छान मजा आली. पण तिथे बसल्या जो म्हणून ढकलून देतो आपल्याला, तर भीती वाटली. हात असं सोडू नाही शकले मी दोन्ही. पण मजा आली. चला कंटिन्यू. बाय. ज्ञानदाचं म्हणणं आहे ती केरलात आली आहे म्हणून केरला नाईट टाइम रुटीन करायचंय. तर आज आपण काय काय घेतलंय? आज आपण हे एक कुंकुमादी तैलम आणि सिरम. हां, ते सिरम आहे, म्हणजे कुंकुमादी तैलम ॲक्च्युली. आणि हे एक क्रीम आहे त्यांचं, म्हणजे जेल. अँटी एजिंगसाठी आणि ब्राईट नाही, एव्हरीथिंग. हे सगळ्यावरती आहे. बर. त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला? ते कुंकुमादी तैलम घ्यायचं. सिरम. हां. हाऊ मच ड्रॉप? 3 enough. Gently massage. ऍक्च्युली ते हे जे आहे ना, ते असं डायरेक्ट फेसवरतीच आपण टाकलं पाहिजे. पण अगं तुला माहितीये का, डायरेक्ट आपण जेव्हा सिरम ते त्याला जी हे असते ना पॉइंट, ती जर टच केली ना तर बॅक्टेरिया पास्ट होतात. नाही, असं थोडं हा वरतून टाळू शकतो, पण अंदाज येत नाही. मी तर मुळात हातावर घेऊनच करते, मला ते कम्फर्टेबल वाटतं. आणि हे किती क्वांटिटी घ्यायची? काय? क्रीमची. मम्मा
एक चुटकी क्रीम. स्टिकी आहे का? जेंटल. तर हे हे आहे केरलाचं ज्ञानदाचं केरला नाईट रुटीन. आणि तुम्हाला हा रिझल्ट पुण्याला ती जेव्हा घरी जाईल त्यानंतर पोस्ट केल्यावर फोटो मध्ये कळेल. पण तू ते जे लोक तिथे होते काम करत होते स्पाइस गार्डन मध्ये त्यांची पण सगळ्यांची स्किन आणि ऍक्च्युली छान होती ना, मस्तच नॅचरल. डन. या ओके. तर अशा प्रकारे ज्ञानाने तिचं केरला नाईट रुटीन कम्प्लीट केलेलं आहे. थँक्यू मॅम. बस इतना ही लेस इज मोर. आणि ते तिने त्याच्याबरोबर तुम्हाला एक मेसेज दिलाय कर्मा. किसने क्या किया ज्ञानदा? वाह वाह. ग्लोइंग स्किन अमेजिंग. वाह वाह. चमक रही है. चमकतोय का मी? मग पॅट बघा बघा केरलामध्ये पडतोय थंडगार पाऊस. असंही केरळात 9 महिने पाऊस असतो. केरळातला पाऊस इज प्रेग्नेंट. काय सॉरी फॉर दिस. आता आम्ही मस्त या पावसात छान गरम गरम जेवण जेवायला आलोय. बाबा चहा पिणार. बाबा चहा पिणार. बाबांना चहा प्यायचा आहे पण आई त्यांना कॉफी. मी खाणार आणि मी झोपणार. नाही झोपायला लागणारच आहे. ऍडव्हेंचर केलेत ना आज आपण. धमाल केलेली आहे. मग चल आपण अगे जाते का? बोलणार नाही म्हणजे नाही बोलणार, आधीच सांगतो होतो. बरं ऐका चला, प्रश्न आम्हाला परत विचारा. तुम्ही काय आता विचारलं तर प्रश्न पुन्हा विचारा. सांगा. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे मुलींनो, की तुमच्या जीवनाचं नाव काय आहे का हो तुमच्याकडे उत्तर? हा काय प्रश्न आहे? ज्ञानदा तू सांग, जीवनाचं आपलं काय नाव काय आपल्या जीवनाचं? जीवनाचं नाव आहे 02. थँक्यू बाबा, आमच्या जीवनाचं नाव तुम्ही शोधून काढलं. आमच्या जीवनाचं असं आहे, जीवनाचं खरं नाव जीवनच असणार ना. जीवनाचं नाव काय असा माझा प्रश्न होता. त्यामुळे जीवनाचं नाव जीवन. थँक्यू. जीवनाचं नाव 02. आमच्या जीवनाचं नाव आहे 02. थँक्यू. आम्ही आता फायनली थकलोत. येस, कारण की बेडवर झोपलो म्हणजे आम्ही थकलोत. खूप झोप आलेली आहे. आजचा आमचा दिवस खूप भारी गेला आणि मला माहिती आहे उद्याचा दिवस पण आमचा खूप छान जाणार आहे. उद्या काहीतरी स्पेशल आम्ही काय काय करणार आहोत जे तुम्हाला बघताना खूप मजा येणार आहे. आणि केरलाची स्पेशालिटी, मुलालची स्पेशालिटी, आणि आज आम्ही जे काय केलं ते थोडंसं होतं. उद्या आम्ही खूप काय करणार आहोत. तो आजचा आमचा सेकंड डे संपलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं, केरला कसं वाटलं, तुम्हाला बघायचं असेल तर काय करायचं कमेंट करून नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी केलं नाही त्यांना सांगते, जे नवीन व्ह्युअर्स आहेत माझे त्यांच्यासाठी खास. कमेंट करायला विसरू नका, बेल आयकन दाबायला विसरू नका. बाकी बघत राहा आमचे ब्लॉग आणि बस. गुड नाईट. सोपली.